हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेल्या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुमित्राजी मोदी साहेब, सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय शिरन साहेब, सन्माननीय व्यासपीठ विद्यार्थी देशमुख साहेब आणि प्रशासनाचे आमचे कलेक्टर आणि सर्व सहकारी आणि उपस्थित अतुल शेठ असतील, आशाताई असतील, सत्यशील दादा आणि सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि मराठा महासेवा संघाचे अध्यक्ष आणि सर्व सहकारी, मी शिवधर भूषणसाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की ज्यांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे या समाजासाठी, त्याच्यामध्ये सर्वश्री शिवाजीराव सरस्वती नामदेव खैरे, राहणार नारायणगाव तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर यांचा खरं तर जिल्हा परिषदेचे पहिले सदस्य, ज्यांनी पंडित नेहरू साहेबांबरोबर, इंदिरा गांधी बरोबर, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर आणि अनेक असलेल्या थोर युग पुरुषांबरोबर ज्यांनी अनेक वर्षाची आपली कारकिर्दी केली, त्यांचं वय 90च्या पुढे आहे आणि जे पंचायत समितीचे 11 वर्ष सभापती राहिलेले आहेत, त्यांचा पुरस्कार आणि ट्रॉफी आपण वरती खात्रीने द्यावी अशी मी विनंती आपल्या व्यासपीठाला करतो। आदरणीय देवेंद्रजी साहेब आणि शिंदे साहेबांच्या हस्ते आदरणीय खैरे साहेबांना धन्यवाद देतो, त्यांनी उभा आयुष्य सगळ्यासाठी व्यतीत केलेला आहे। दुसरा जो आहे सन्मान, खरं तर ह्याच मातीमध्ये ज्यांनी आपलं स्वतःच जीवन शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून लेफ्टनंट या पदापर्यंत ज्या खरं तर हे कुटुंब गेलं, ते सन्माननीय आदरणीय श्रुतिका अश्विनी प्रवीण तातवडे, गाव पिंपळवंडी, तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे, आदरणीय सब लेफ्टनंट श्रुतिका अश्विनी प्रवीण तातवडे यांना अतिशय कमी वयामध्ये ही पदवी त्यांनी बहाल केली आणि खरं तर महाराष्ट्रापासून भारताच्या असलेल्या व्यवस्थेने ज्यांनी सन्मान मिळवला, मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय राज्याचे प्रमुख जे आहेत या सर्वांच्या हस्ते आपण आपला सन्मान चिन्ह शिवनेरी भूषण हा पुरस्काराने आपल्याला नावाजलं जाते, आपण त्या ठिकाणी यावं। त्यानंतर आदरणीय लेफ्टनंट अजिंक्य संजय मेहर हे सुद्धा या ठिकाणी, चला तातवडी चला पटपट पुरस्कार पुढे बसाला, सर्व लोक 3 जण या ते मुलगी उठे लेफ्टनंट अजिंक्य महिन्याचं पाहिजे अजिंक्य तेवढी जा। नमस्कार नमस्कार। सन्माननीय लेफ्टनंट श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे, एका जोरात टाळ्या वाजवाय आपण या सर्व लोकांसाठी। एवढी मोठी खरं तर गगन भरारी, एवढी मोठी उंची, महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला सन्मान आणि राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते त्यांना उद्याच्या भविष्याच्या शुभेच्छा मिळत आहेत। त्याप्रमाणे खरं तर टाटा असलेल्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला मुंबई या ठिकाणी ग्रामीण भागातून ज्यांनी 17 वर्ष काम करत आहेत, ते कॅन्सरचे सगळ्यात चांगले डॉक्टर विनोद सुमन सीताराम हांडे, गाव उमरत, तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे, मी त्यांना या कॅन्सरच्या सेवेसाठी आणि विशेष म्हणजे मोफत अशा पद्धतीचा आदरणीय दीपक बाबा हांडे जे मुंबईचे आहेत नगरसेवक, त्यांच्या कुटुंबातला खरं तर हा डॉक्टर आहे। आदरणीय शरदांना चौधरी, गाव उमरत, मराठी माना प्रेम, आदरणीय अशोक हांडे या कुटुंबातला हा डॉक्टर आहे आणि मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण आणि आपल्या कुटुंबाने
हे सन्मान चिन्ह घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि देखणं काम या डॉक्टर थांबा जागा थांबा. धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि खरं तर एका शेतकरी ज्यांनी 100 टनापेक्षा जास्त ऊस एक दिवसाचा कारखाना ज्याच्या कष्टामुळे उभा राहिला, त्या विज्ञानाला नेहमी सातत्याने ज्यांनी ऊसाची आपली स्वतःची कष्टाची शेती उभी करून दाखवली, ते खरं तर मरणोत्तर शिवनेर भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत कैलासवासी पंकज सिंधू शिवाजी वामन. या मुलाचा साहेब ट्रॅक्टर अंगावर पडून मृत्यू झाला या शेतकऱ्याचा. पण शेती लाजवाब, स्वतःची ताकद, स्वतःची शेती, अत्याधुनिक पद्धतीची शेती. मी वामन परिवाराला विनंती करतो की आपण कैलासवासी शिवनेर भूषण मरणोत्तर हा पुरस्कार पंकज सिंधू शिवाजी वामन, राणा डिंगोरे, किल्ले शिवनेरी, जुन्नर, पुणे. मी त्यांना विशेष या सन्मानाने त्यांच्या खरंतर बंधू या सत्यशीलाला विनंती करतो विज्ञान परिवारच्या की आपण सर्वांनी राज्याचे प्रमुख एकदा जोरदार टाळ्या या माझ्या शेतकऱ्यांसाठी, काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसाठी मी धन्यवाद व्यक्त करतो. अधिकच काही बोलत नाही आता साहेब, फक्त थोड्याच गोष्टी. आम्हाला बिबटची खूप बिबटचा पीक मला निवेदन दिले साहेब. 7 मुद्दे आहेत. मी जास्तीचा वेळ आता घेत नाही. बिबटच्या बाबतीमध्ये आम्ही इतके हैराण झालेलो आहोत. राज्याची आपत परिस्थिती आहे. कलेक्टर साहेबांनी आपत तालुका घोषित केलेला आमचा, परंतु त्यांनी आम्हाला समाधान झालेलं नाही. आपण खरं तर 2 रेस्क्यू सेंटरला मंजुरी दिली आहे कॅबिनेटमध्ये. त्या 2 रेस्क्यू सेंटरला तातडीने आम्हाला पैसा मिळावा आणि त्याचं लवकर काम चालू करावं एवढी विनंती मी तमाम मायबाप जनतेच्या वतीने करतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुंभमेळा, जो कुंभमेळा आता चालू होते 2027ला नाशिकला त्र्यंबकेश्वरला सुरुवात तिथे आहे, पण समारोप अरुंड्यामध्ये आहे. ब्रह्मनाथाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद ज्या भूमीतून आहे, आई जिजाऊ मातेने खरं तर नवस केला होता ते ब्रह्मनाथ. त्या ब्रह्मनाथाच्या वास्तीला या कुंभमेळ्याचा 240 कोटीचा आराखडा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी नाशिकच्या कमिशनर साहेबांना पाठवलेला आहे. आपल्या टेबलावर साहेब त्याची फाईल आहे. आपण जर ती मंजुरी दिली, 16 गावांचा असलेला तो पदचारी मार्ग आहे. साधू संतांना यावं लागतं, निवाराला थांबावं लागतं. त्याच्यासाठी आपण करता आम्हाला उचली द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं बाकीच्या मुद्द्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे. आमचा पुणे नाशिक जी रेल्वे आहे, ब्रिटिश काळापासून ती आपण मान्य केली होती, पण मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचण सीएमआरटीची आली. पण साहेब जर बोगदा केला तर आमच्या सर्वांचं आयुष्यमान पुणे नाशिक हे दोन्ही महत्वाच्या मेट्रो सिटी आहेत. त्या मेट्रो सिटीचा तुम्ही नजरअंदाज करू नका. आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष द्याल. आणि आदिवासी हा जो पट्टा आहे, सह्याद्रीची रांग आहे, इथून शेष मावळे बाहेर पडले, त्यांनी दिल्लीच्या खताचं संरक्षण केलं. पण इथल्या पावसामुळे प्रचंडामुळे इथला रस्ता डांबरी टिकत नाही. एक रिंग रोड, एक मास्टर स्ट्रोक तुम्ही द्या आणि हा 55 किलोमीटरचा एक रिंग रोड तुम्ही सुपर रोड फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा 500 कोटीचा माझ्या आदिवासी बांधवांसाठी बनवा. ही विनंती मी तुम्हाला शासनाला या ठिकाणी करतो. कोल्हापूरची देवी आई अंबाबाईचा आज एवढा मोठा आमच्याकडे करवीर नदीचा मोठा ठाणा आहे. उमरात पासून आमच्याकडे यायला ओझरला अनेक वर्षाचा पर्यटकाचा जो ब्रिज आहे, ब्रिजची किंमत अवघी 40 कोटीच आहे. 40 कोटी अवघी किंमत आहे. मूळ संपत्तीला सकटची 40 कोटी आपण दिलंय तर पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. आणि ओझरला साहेब आपण तीर्थक्षेत्र करते तुमच्या काळात अष्टम्या रस्ते झाले तुमच्या काळात साहेब. तुम्ही सगळ्या मंडळी जे काम केलंय ते लाजवाब. मी गेल्या 20 वर्ष आपल्याबरोबर काम करतो साहेब. कामाचा वेग, शिवनेरीच्या बाबतीत तुम्ही घेतलेली उंची, कामाची प्रगती, आम्ही सगळे शिवभक्त आपल्या सर्वांना त्या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आनंद व्यक्त करतोय. फक्त एकच गोष्ट मी सांगेल की त्या जलाशयामध्ये, येडगावच्या जलाशयामध्ये, बॅकवॉटरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोटिंगची परवानगी मिळावी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही. 7ही मागण्या तुमच्या ऑन रेकॉर्ड हातामध्ये दिलेल्या आहेत. या 7ही मागण्या आपण तातडीने आणि तात्काळ मान्य कराव्या एवढी विनंती करतो. आणि राज्याचे
पालकमंत्री माझे आमचे मित्र आधी दादा नाही आता अनेक वर्ष काम केलं, आम्ही 20 वर्ष करतो. त्याच्या जाण्याने राज्याचं नुकसान साहेब झालंच, पण आमच्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. आणि आज त्यांच्या शिवाय शिवजयंती साजरी होते आहे. मी आदरणीय शिस्तीचा कारभार, वेळेचा प्रामाणिकपणा आणि धीरेला शब्द पाळणारा तुमच्या त्रिमूर्तीमधला एक महत्वाचा घटक दिसणारा देवेंद्रजी आपण, एकनाथजी साहेब आपण आणि आदरणीय अजितदादा नाही असं दुःख आहे. आम्ही सगळे विधान आम्ही निश्चितपणे या सरकार बरोबर विकासाचा धोरण आणि शिवभूमीला विकासाचा धोरण या महाराष्ट्राच्या उच्चवर नेऊ, हीच भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अजितदादा पवारांना देऊ एवढाच सांगतो. माझ्या शब्दाला विराम देतो आणि